वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. तर बघा, आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. बऱ्याचदा आपल्याला त्याच ब्लाउज डिझाईन बघून कंटाळा येतो. वेगळी अशी काहीतरी ब्लाउज छान दिसणार ना, त्याचबरोबर कस्टमरला सुद्धा आपल्याला थोडी वेगळी आयडिया द्यायची असते. सो अशा वेळेस ब्लाउज डिझाईन कशी बनवावी तर सुचत नाही. तर आजची जी काही ब्लाउज डिझाईन आहे, खरं तर त्यामुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे. सो अशी छानशी ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट ब्लाउज डिझाईन सहजच बनवता येईल. त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे कस्टमरला सुद्धा आयडिया देता येईल की कुठल्या साडीवर कशी ब्लाउज डिझाईन तुम्ही बनवू शकता. आय होप सो ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउजचा बॅक पार्ट. तर तो खरं तर आपण ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेला आहे. आणि ब्लाउजच्या एका साईडला खूप सारा मोठा काठ होता. सो मोठा काठ आपण इथे घेतलेला आहे, तुम्ही इथे बघू शकतात, म्हणजे खालच्या साईडलाच. आणि तो इतका पण वेगळा नव्हता की त्यापासून आपण डिझाईन बनवू शकू. सो खरं तर म्हणून आपण तो डायरेक्ट बॅकपार्टला घेतला आणि ट्रेंडिंग अशी गोलगळ्यावरची आता आपण डिझाईन बनवणार आहोत. सो सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या ब्लाउजच्या बॅकपार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं. खरं तर यासाठी तर बघा, मग आता यामध्ये किती मार्जिन लुजिंग ऍड करायचं तर याचे मी डिटेल कटिंगचे व्हिडिओ याआधी ऑलरेडी टाकलेले आहेत, तर ते बघून तुमच्या सहज लक्षातच येईल. पण इथे ब्लाउजची जी काही उंची होती तर ती होती 12.5 इंच, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथून आपण 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 5.5 शोल्डरची मार्किंग करून घेतली. एवढंच नाही तर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे 5.5 इंच घेतलेला आहे. 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला घ्यायचं असतं छातीची घडी. तर छातीची घडी म्हणजे कसं, तर छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन तुम्ही ऍड करू शकता. सो इथे 8 चौक 32 म्हणजे 32 ची साईज आहे. तर 32 अधिक 1.5 इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 9.5ला मार्किंग करून हा जो काही बॅक पार्ट आहे तर तो कटिंग करून घेतलेला आहे. सो आता आपल्याला सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे. सो जो काही ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो सध्या मी इथे साईडला ठेवून घेतलेला आहे. आणि वरच्या साईडला आपण 2.5 इंच गळा रुंदीची ऑलरेडी मार्किंग केलेलीच आहे. सो आता खालच्या साईडला आपल्याला जेवढा आपला ब्लाउजचा बॅक पार्टचा गळा असेल तर त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं असेल, किती पण असो, 7 असो 8 असो, तर अर्धा अर्धा ऍड करायचं. डीप असेल तरी सुद्धा अर्धा ऍड करायचं. तर इथे 9.5 होता तर अर्धा इंच मार्जिन, असं टोटल 10 इंचाला आपण मार्किंग करून घेतली. त्यानंतर 2.5 इंच बघा पुन्हा आडवी मार्किंग करून घेतलेली आहे गळा रुंदीची. आणि खरं तर पट्टीच्या सहाय्याने आता आपल्याला इथे हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला या पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करावाच लागतो. आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. यानंतर आता आपल्याला याचा जो काही बेसिक गळा आहे तर तो आहे गोल, आणि जो काही आपला नंतरचा आहे तर तो आहे डीप पानगळा. सो सगळ्यात आधी गोल गळ्याची मार्किंग करूयात. तर क्रॉस मध्ये 1ला मार्किंग केलेली आहे आणि ह्या पद्धतीने गोल गळ्याचा शेप आपण इथे ड्रॉ करून घेऊयात. आता ही मार्किंग केल्यानंतर जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे. सो मग आपण इथे कटिंग करून घेऊयात. जर तुम्हाला हा गळा कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर तुम्ही हीच मार्किंग कॅनव्हास पेपरवर करू शकतात. बट इथे मला काही गरज नाही, कारण सिंपल गोल गळा आहे आणि शक्यतो गोल गळ्याला तर कॅनव्हास पेपर लावण्याची गरज देखील पडत नाही. सो त्यामुळे मग मी इथे काही घेतलेलं नाहीये. ठीक आहे, डायरेक्ट कटिंग करून घेतलेली आहे. सो बघा, मग आता आपल्याला इथे म्हणजे अस्तरवर आपल्या गळ्याची मार्किंग झालेली आहे. सो स्टिचिंगला सुरुवात करायची आहे. तर आपल्याला इथे सगळ्यात आधी मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउजचा बॅक पार्ट आणि अस्तर एकमेकाला इथे जोडून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मग आपल्याला सगळ्यात आधी ब्लाउजचा बॅक पार्ट ह्या पद्धतीने सरळ ठेवायचा आहे. त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवायचा. सेंटरला एक पिन लावायची. एवढंच नाही तर दोन्ही शोल्डरला सुद्धा एक एक अशा टोटल 3 पिना लावून घ्यायच्या आहे. गळा रुंदी बरोबर आपली 5 येते की नाही तर ते सुद्धा इथे चेक करायचं आहे.
सो सगळं एकदम परफेक्ट आहे. आता आपल्याला सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना काळजी घ्यायची आहे की आपलं मार्जिन कमी जास्त होणार नाही, कारण आता आपण टीप जशी मारणार आहोत तसंच आपल्या गळ्याचा शेप येणार आहे, म्हणजे संपूर्ण शेप आपला हा गळ्यावर डिपेंड आहे. सो त्यासाठी आपल्याला गळ्याला व्यवस्थित काळजीपूर्वक इथे खरं तर टीप मारणं खूप गरजेचं आहे. तर मी म्हणजे तुम्ही इथे बघू शकतात अगदी सावकाशपणे टीप मारून घेतलेली आहे. ती सुद्धा एकदम परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग आहेत. आता यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे टीप मारूयात. तर कमरेच्या साईडला आपल्याला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे. तर ह्या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट आपला दोन्ही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे आपल्याला कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज पडत नाही. त्यानंतर मेन फॅब्रिक जे एक्स्ट्रा होतं तर ते कटिंग करून घ्यायचं, म्हणजेच ब्लाऊजचा एक्स्ट्राचा कपडा. गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्रा आहे तर तो सुद्धा इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि मार्जिन काही ठेवायची गरज नाहीये. आता हे कटिंग झाल्यानंतर या गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित व्यवस्थित सरळ व्हावा. गळ्याचा आकार आपल्याला जसा हवा आहे तसाच परफेक्ट असा गोलाकार यावा. खरं तर त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो बघा मग एकदम परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे खरं तर कट्स मारलेले आहे. कट्स मारताना ब्लाऊजला कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीने हा बॅक पार्ट इथे सरळ करून घ्यायचा. त्यानंतर गळ्याच्या साईडला कमरेच्या साईडला व्यवस्थित हे प्रेस करून सेट करून घ्यायचं आणि मग आपल्याला द्यायची आहे सगळ्यात आधी गळ्याच्या साईडनी दाबटीप. तर बघा मग आता इथे दाबटीप देताना सुद्धा काळजी घ्यायची आहे की आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंग साठीच्या या छोट्या मोठ्या टिप्स मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर ह्या तुम्ही आठवणीने फॉलो करायच्या आहे, त्या गरजेच्या सुद्धा आहेत. आणि बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित इथे गळ्याला दाबटीप आपण देऊन घेतला. गळ्याचा शेप सुद्धा एकदम व्यवस्थित आलेला आहे. त्यानंतर लगेचच आपण आता इथे कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात. आणि खरं तर या स्टेपमुळे तुमच्या लक्षात आलं असेल की गळा आणि कमरेचा पार्ट आपला दोन्हीही सोबतच फिनिशिंग सहित इथे रेडी झालेला आहे. कमरपट्टी लावण्याची गरज नाही. तर बॅक पार्ट परफेक्ट रेडी करण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. एवढं परफेक्ट रेडी झाल्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. तर हा पॉइंट सुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे, तर हा लक्षातच राहू द्या. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची. आणि जोडून झाल्यावर या पद्धतीने ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित परफेक्ट प्रॉपर असं स्टिच करता यावं यासाठी. आणि फायनली हा बॅक पार्ट एकदम मस्त असा रेडी झालेला आहे. आता यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथे एक लेस यूज करायची आहे. खरं तर तुम्ही कुठली पण लेस इथे यूज करू शकतात, पण मी ही छान अशी डिझायनर हँगिंग वाली लेस पाईपवाली आहे तर ती यूज करते. यामध्ये बऱ्याचशा व्हरायटी असतात, तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात. आता सेंटरची मार्किंग करायची आणि ह्या पद्धतीने डीप गोल गळ्याची म्हणजे गळ्याच्या साईडने डीप आपल्याला जो काही पानगळा आहे तर त्याची मार्किंग करून घ्यायची आहे बघा. ठीक आहे. आता ते या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि प्रेस करायचं, म्हणजे तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट बरोबर दिसेल आणि ते आपण डार्क करू, जेणेकरून आपला गळ्याचा शेप सेंटर पासून दोन्ही साईडनी परफेक्ट यावा यासाठी. आता बघा थोडासा हा जो काही शेप आहे ना आतल्या साईडनी, मग असा मी कानाकोपरा थोडासा काढून घेते, म्हणजे पानगळ्याचा शेप व्यवस्थित यावा यासाठी. ठीक आहे. तर या पद्धतीने परफेक्ट अशी आता पानगळ्याची मार्किंग करून झालेली आहे. सो आता आपण ही लेस लावायला सुरुवात करूयात. तर अजून एक महत्वाचं आहे की सगळ्यात आधी आपण बॅक साईडला टक्स टाकूयात, कारण की आपला पानगळा हा भरपूर सारा आपण डीप घेतलेला आहे आणि लेस लावल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित टक्स टाकता येणार नाही. सो त्यामुळे सेंटर पासून 4.5 आणि उभा 4 इंचच्या टक्स पॉईंटची दोन्ही साईडला मार्किंग करून घेतली आणि या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, मी पुन्हा सांगते, कारण लेस लावल्यानंतर आपल्याला बरोबर म्हणजे जे मेजरमेंट्स आहेत त्यानुसार टक्स टाकता येणार नाही, खूप कळेने टाकावं लागेल. सो त्यापेक्षा बेटर आहे की आपण आधीच व्यवस्थित इथे टाकून घेऊयात. सो बघा मग मी इथे व्यवस्थित परफेक्ट असे डबल टिप देऊन टक्स टाकलेले आहे. टक्सला दोन्ही साईडनी व्यवस्थित
लॉक सुद्धा करून घ्यायचा आहे. तर इथे हा पॉईंट सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो परफेक्ट असे टक्स टाकून झालेले आहे आणि आता आपल्याला मी म्हटल्याप्रमाणे लेस लावायची आहे. मी पुन्हा सांगते, इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात, पण मी छान अशी डिझायनर लेस इथे यूज करणार आहे. सो त्यासाठी मॅचिंग धागा सुद्धा मी इथे ओवून घेते आणि आता आपण ही लेस लावायला सुरुवात करूया. तर बघा, जे मार्किंग केली होती ना, बरोबर त्या मार्किंगवरच आपल्याला ही लेस लावायची आहे. स्टार्टिंगला तर बरोबर शोल्डर पासूनच आपण सुरुवात केलेली आहे आणि खरं तर ना, ही जी काही लेस आपण इथे यूज करत आहोत त्यामुळे आपल्या ह्या ब्लाउज डिझाईनला अजूनच सुंदर असं लुक येणार आहे. सो अशी छानशी मस्त डिझायनर लेस तुम्ही सुद्धा यूज करू शकतात, जेणेकरून एकदम सोप्या पद्धतीने झटपट ब्लाउज खूप छान असा डिझायनर लुक मध्ये आपले म्हणजे बॅकनेक डिझाईन रेडी होईल. आणि बॅकनेक डिझाईन जर मस्त डिझायनर असेल तर ब्लाउज ऑब्वियस छानच दिसतो. आणि बघा, मग एकदम छान प्रॉपर आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे. आता लेसच्या दुसऱ्या साईडने सुद्धा आपण टीप टाकून घेऊयात. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते, लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्यतो त्याला डबल टीप द्यायचं. आणि इथे तर आता प्रश्न हा आहे की बऱ्यापैकी ब्रॉड अशी ही लेस आहे, पण तुमची जरी बारीक असेल तरी शक्यतो दोन्ही साईडने टीप द्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. ठीक आहे. आता यानंतर बघा, मी बारीक अशी समोसा लेस घेतलेली आहे आणि ती आपल्याला फक्त त्याचे त्रिकोण वरती दिसतील अशा पद्धतीने गुलगळ्याला लावून घ्यायची आहे, ती सुद्धा आतल्या साईडने. खरं तर इथे तुम्ही पायपिंग करू शकतात किंवा मोती लेस सुद्धा लावू शकतात किंवा सिंपल जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल. पण आता मी जी काही लेस लावते यामुळे काय होणार आहे, खरं तर ब्लाउज घातल्यानंतर खूप छान दिसणार आहे, बॉर्डर सुद्धा मस्त दिसणार आहे आणि गोलगळ्याचा पण शेप छान उठून दिसेल ही समोसा लेस लावल्यामुळे. खरं तर म्हणून मग मी ही लेस इथे लावून घेतलेली आहे. तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे, तुम्ही लावली तरी चालेल किंवा नाही लावली तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित आपण ही लेस इथे लावून घेतलेली आहे. यानंतर आता आपल्याला इथे नॉट लावायचे आहे. तर एका ब्लाउज साठी 1 मीटर नॉट सफिशियंट असतात, तर मी रेडीमेड गोल्डन कलरचा नॉट घेतलेला आहे. त्यानंतर गळ्याच्या मधला जो काही कपडा होता तर तो घेतला आणि त्यापासून सिंपल असे फॅब्रिकचे लटकन आपण इथे रेडी करून घेऊयात. तर आपल्याला चौकोन पाहिजे नाही, तर तो मी रेडी केला. त्यानंतर बघा, ह्या पद्धतीने फोल्ड केलेला आहे, त्यामध्ये नॉट टाकायची आणि आडवी टीप मारून घ्यायची. ठीक आहे. डबल टिप दिली तरी सुद्धा चालेल, म्हणजे ते व्यवस्थित पॅक होईल, किंवा स्टार्टिंगला एंडिंगला लॉक केलं तरी सुद्धा चालेल. एक साईडचं फॅब्रिक लटकन मस्त परफेक्ट रेडी झालं. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा रेडी करून घेऊयात आता आपण इथे. आणि बघा, मग फायनली खरं तर दोन्ही पण आपले फॅब्रिकचे लटकन रेडी झालेले आहेत. ते सुद्धा एकदम झटपट आणि एकदम छान असे. आणि नक्कीच ह्या फॅब्रिक लटकनमुळे आपली ब्लाउज डिझाईन अजूनच छान उठून दिसणार आहे. सो आता ते आपण ब्लाउजच्या बॅक पार्टला लावून घेऊयात. तर साधारणतः आपल्याला 2.5 ते 3 इंचाचं म्हणजे खाली तिथे ते लावायचे असतात. सेम मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे आणि तिथे सुद्धा व्यवस्थित डबल टिप देऊन आपण लॉक करून घेऊयात. ठीक आहे. सो बघा, मग अशा पद्धतीने दोन्ही साईडनी परफेक्ट प्रॉपर एकाच लेवलमध्ये आपण इथे हे नॉट लावून घेतलेले आहे, जेणेकरून ते फिटिंग आणि फिनिशिंगला छान दिसावे यासाठी. आणि फायनली गोल गळ्यावर खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली झटपट अशी रेडी होणारी आपली ही ब्लाउज डिझाईन इथे रेडी झाली. सेंटरला बटन पॅच लावला तरी चालेल किंवा नाही लावला तरी चालेल. सो खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन, छान अशा डिझायनर लेस सहित आपण हा बॅक पार्ट इथे रेडी केलेला आहे. आणि नक्कीच या ब्लाउज डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असा लुक येईल. आणि इम्पॉर्टंट म्हणजे एकदम कमीत कमी टाइम मध्ये ही डिझाईन तयार होती. डिझायनर लेस असल्यामुळे ब्लाउज अजून उठून सुद्धा दिसतो. आणि ही डिझाईन अशी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी झटपट तयार होणारी ब्लाउज डिझाईन नक्की स्टिच करता येईल. सो नक्की ट्राय करून बघा. तर बघा, मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत, संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित सुद्धा कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. त्याचबरोबर अशी डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा. नक्कीच या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला ही डिझाईन सहजच आवडेल. सो नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला, मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला
आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.